निकेश, आता ही माहिती मिळते की दिवा मुंब्रा दरम्यान 5 जण हे रेल्वेतून पडल्याचं समजतंय. गौरी, मुंब्र्याचा जो टनेल आहे त्या टनेलच्या अगोदर ही घटना घडलेली पाहायला मिळते. मुंब्र्याहून सीएसटी कडे जाणारी जी ट्रेन मधून हे प्रवासी जे आहेत ते घडलेले आहे. खरं तर प्रवाशांनी खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होती. धक्काबुक्की झाल्याने ऐन गर्दीच्या वेळी 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची आता सध्या माहिती जी आहे ती मिळते. अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही दुर्घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. सकाळी 7 वाजल्यापासून प्रवाशांची प्रचंड गर्दी जी आहे ती लोकलमध्ये होत असते. शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी असतील, अनेक चाकरमानी जे आहेत ते लोकलने प्रवास करतात. कसारा लोकल असेल किंवा इतर लोकलमध्ये ज्या लोकल ज्या मुंबईच्या दिशेने येतात त्या रेल्वे लोकलमध्ये जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे आपल्या इच्छित स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक प्रवासी जे आहेत ते दारावरती लटकून प्रवास करत असतात. त्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज जो आहे तो रेल्वे प्रशासनाकडनं केला जातोय. सध्या जे प्रवासी आहेत ते 5 प्रवासी गंभीररित्या जखमी झालेले आणि इतर प्रवासी देखील जखमी झाल्याची माहिती जी आहे ती आता रेल्वे प्रशासनाकडनं केली जाते. ज्या ठिकाणी मुंब्र्याचा जो बोगदा आहे त्या बोगद्याच्या अलीकडे ही घटना घडलेली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे 5 प्रवासी पडले त्याच्या अगोदर देखील अनेक प्रवासी पडले आहेत का याची माहिती जी आहे त्याचा तपास जो आहे तो रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडनं सध्या तरी केला जातोय. हो, नक्कीच. निकेश, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपण दाखवत होतो की 5 जण रेल्वेतून पडले, मात्र तुम्ही आता म्हणतायत की 10 ते 11 जण पडलेले आहेत. अतिशय धक्कादायक असंही म्हणावं लागेल. त्यांची सगळ्यांची प्रकृती सध्या काय म्हणते? सध्या तरी जे 5 प्रवासी मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळ पडलेले त्यांची प्रकृती जी आहे ती गंभीररित्या सांगितली जाते. तर इतर 5 जण जे आहेत ते देखील जखमी झालेले आहेत. या सर्व जखमींना आता घटनास्थळी अँब्युलन्स देखील पोहोचलेले आहे. रेल्वे प्रशासन, पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात पोहोचले आणि या सर्व जखमींना जे आहेत ते रुग्णालयात हलवण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे. नक्कीच. निकेश, रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात, या दुर्घटनेसंदर्भात काही स्पष्टता मिळते का? काही समोर आलंय का माहिती? ज्या वेळेला ही घटना रेल्वे प्रशासनाला कळली त्यावेळेला ही घटना नेमकी कशी घडली याची माहिती अधिकृत तरी रेल्वे प्रशासनाकडनं दिली जात नाहीये. मात्र ही घटना जी आहे, ज्या वेळेला एक्सप्रेस आणि कसारा लोकल बाजूबाजूने जात होती त्यावेळेला ही घटना घडल्याची माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडनं दिलेली आहे. जी कसारा लोकल जी मुंबईच्या दिशेने जात होती त्या कसारा लोकलमधनं हे सर्व प्रवासी पडल्याचा अंदाज जो आहे तो रेल्वे प्रशासनाकडनं केला जातोय. कारण कसारा लोकल ज्या वेळेला कसाऱ्यातनं मुंबईच्या दिशेने निघते ती प्रचंड गर्दीने भरलेली असते. अनेक प्रवासी जे आहेत ते डब्याच्या दारावरती लटकून जीवघेणा प्रवास करत असतात. त्यामुळे लोकलमध्ये अनेकदा धक्काबुक्कीचे प्रकार देखील घडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळेच ही घटना घडली का याची माहिती आणि याचा तपास जो आहे सध्या तरी केला जातोय. हो, नक्कीच नक्कीच. निकेश, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य आपल्यासोबत नंदकिशोर देशमुख आहेत. देशमुख सर, खरं आपण बघू शकतोय धक्कादायक असा प्रकार म्हणावा लागेल. दिवा मुंब्रा दरम्यान जवळपास आपण 5 जण दाखवत होतो, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार 11 जण हे रेल्वेतून खाली पडल्याचं समजतंय. मॅडम, गेले कित्येक बोलू ना? हो हो, बोला बोला. हा, कित्येक वर्षापासून आम्ही नेमकी पर्टिक्युलरली डोंबिवली ते मुंब्र्याच्या दरम्यानमध्येच ऍक्सिडेंट होतात. दिवा आणि मुंब्र्याच्या मध्ये कर्व म्हणजे क्रॉस लाईन आहे आणि तिथे गाडी स्पीड मध्ये असते. असा एक झटका बसतो आणि त्यांनी माणसं पडतात असा आमचा सर्वे आहे. तर लोक किडामुंगी सारखी चिकटलेले असतात आणि तिथे तो झटका बसल्यामुळे तिथे पडतात. किती पण याच्याकडे कानाडोळा खूप काही रेल्वे चांगलं काही करते, पण ते मोठे गरिबांच्या करता हायफाय करतात. कित्येक वर्षाची आमची मागणी काय, गर्दी कंट्रोल करण्याकरता तुम्ही ठाण्यावरून शटल सेवा सोडा, पण ते कुठेच कोणी विचारात घेत नाहीत. 15 डब्याची लोकल रेल्वेचाच प्रस्ताव होता का बदलापूर ते टिटवाळा 15 डबा लोकल करायची. तिथे पण कुठे प्रयोग काढत नाहीत, काही करत नाहीत. म्हणजे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळं ऍक्सिडेंटचं प्रमाण सातत्याने वाढत आहे आणि ते जाणून बुजून करतात. त्यांना कंट्रोल काय असे पब्लिक करायचे का मारून काय नाही करीत. मोठे मोठे गप्पा रेल्वे मंत्री मारतात, मुंबईमध्ये येतात, पण हे सर्वे काय नाही करत. तुम्ही इथून प्रवास करून दाखवा ना. आणि आपले
खासदार पण मुख गिळून आहेत. का नाही प्रवासी संघटनेबरोबर मिटिंग लावीत? प्रवासी संघटनेबरोबर DRM GM पण मिटिंग करत नाहीत. तर यांची रेल्वेची हुकुमशाही चालली आणि हाकनाक आमचे प्रवासी ऍक्सिडेंट मध्ये मरत आहेत. मी जाहीर निषेध करतो प्रवासी संघटनेतर्फे रेल्वे प्रशासनाचे. मात्र नंदकुमारजी, या लोकलमध्ये नेमकं काय घडलं होतं? कशामुळे हे प्रवासी खाली पडले? नेमकं काय घडलं होतं? गर्दी धक्काबुक्की गर्दी आणि लटकत असतात हो पोटाच्या खळगी भरण्याकरता. तर डिटेल माहिती काय आली नाही. आता मी विचारतो, कारण घाबरतात रेल्वेवाले, GRP RPF म्हणून ते डिटेल काय कारण आहे नेमकं ते. पण हेच कारण आहे, कारण हे पहिलेच नाही पण एकदम जास्तच पडलेत. तर आता आम्ही तेच काय करायचं ते पुढे आम्ही प्रवासी संघटनेतर्फे ठरवतो. पण काहीतरी करणारच, कारण ते बिलकुल लक्षच देत नाहीत या गोष्टीकडे. ही मोठी खंत आहे आणि आज हाकनाक इतके बळी गेलेले आहेत. तर आता तरी रेल्वे प्रशासनाने डोळे उघडून रेल्वे प्रवासी संघटनेबरोबर मिटिंग करून काहीतरी उपाययोजना करावी. हो हो, नक्कीच. देशमुख सर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.